विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत तर घातांक स्वरूपातील स्थानिक किंमत कशी काढतात आपण ते आज बघणार आहोत. बघा, घातांक स्वरूपातील घातांक स्वरूपातील घातांक स्वरूपातील स्थानिक किंमत. आता जसं की आपण साधी किंमत काढतो स्थानिक किंमत तशीच आहे, फक्त थोडासा बदल आहे याच्यामध्ये. इथं बघा, मी पहिली साधी फक्त स्थानिक किंमत काढून दाखवतो. 182 आहे. याची स्थानिक किंमत काढताना काय करणार आपण, 1 त्यावरती 2 शून्य अधिक 8 1 0 अधिक 2 ही झाली पहिल्या स्वरूपाची. दुसऱ्या स्वरूपात कसं होणार, 1 गुणिले 100 अधिक 8 गुणिले 10 अधिक 2 गुणिले 1. हे झालं. अशा दोन पद्धतीने आपण स्थानिक किंमत कसं म्हणजे त्या दिलेल्या संख्येची विस्तारित मांडणी करू शकतो. आता स्थानिक किमतीला ह्या स्थानिक किमती सुद्धा याला म्हणता येते आणि विस्तारित मांडणी सुद्धा म्हणता येते. आता घातांक स्वरूपात काढायचं असेल तर कसं काढावं लागणार आहे आपल्याला, तर नीट लक्ष द्या. 182.576 अशी एक संख्या आहे आणि त्याचं काय करायचं, आपल्याला विस्तारित मांडणी करायची किंवा स्थानिक किंमत काढायची. पण ती स्थानिक किंमत आता या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारची काढतोय, तर घातांक स्वरूपातील काढतोय. कोणत्या स्वरूपातील, घातांक स्वरूपातील. म्हणून 10च्या ह्याच्यामध्येच आपण त्याला कन्वर्ट करूया. 1 गुणिले 10चा दुसरा अधिक 8 गुणिले 10चा पहिला अधिक 2 गुणिले 10चा शून्यावा. आता दशांश चिन्हानंतर पुढं 5 गुणिले 10चा ऋण दुसरा अधिक 7 गुणिले 10चा ऋण तिसरा अधिक 6 गुणिले 10चा ऋण चौथा. म्हणजे तुम्हाला ऋण घातांकामधलं सुद्धा दाखवतोय आणि धन घातांकामधलं पण आहे. फक्त आता आपण इथून थोडंसं फक्त वेगळी मांडणी करूया जी तुमच्या लक्षात राहील. आता इथं कसं होणार आहे, 5 गुणिले 1/10 इथं थोडंसं मी करतो जरा, कारण वरती जेवढे घात आहे त्यांचा गुणाकार केला ते काय होणार आहे, इथे 1 येणार आहे, इथे 2 येणार आहे, इथं 3 येणार आहे. म्हणजे इथं 1 आला अधिक 7 गुणिले 1/100 अधिक 6 गुणिले 1/1000. आता 1000 म्हणजे काय, एकक दशक शतक हजार. म्हणजे अशा प्रकारे आपण अपूर्णांकामध्ये किंवा घातांकाच्या स्वरूपात त्याच्यामध्ये मांडणी करू शकतो. तुम्ही सुद्धा अशीच उदाहरणं घ्या आणि स्वतः करण्याचा प्रयत्न करा. एक कशामध्ये करायचं, एक 10च्या ह्याच्यामध्ये घातांकाच्या स्वरूपात करायचं आणि एक अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये रूपांतर करायचं. लक्षात येते का तुमच्या की घातांक स्वरूपातील स्थानिक किंमत. म्हणजे अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही काय करा, आशीर्वाद क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत असे व्हिडिओ पोचले तर काय होणार आहे, त्यांना समजण्यास सोपं होईल आणि त्यांच्या काही जे घटक त्यांना समजले नाही ते घटक अतिशय चांगल्या स्वरूपाने समजण्यास मदत होईल. आता ही झाली स्थानिक किंमत. आता आपण त्यानंतर पुढचं बघूया, अतिसंक्षिप्त रूप किंवा संक्षिप्त रूप. काय बघायचं आपल्याला, संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप द्या. आता संक्षिप्त रूप द्या म्हणजे काय, तर ते मोठी संख्या असेल त्याला बारीक करा. उदाहरणार्थ पहिलाच 40/20 ही जी काही उदाहरण दिले त्याचं काय करायचं, संक्षिप्त रूप करायचं. मग कसं करणार आपण, तर सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा 0 ला 0 घालायचं, राहिले काय 2 आणि 4, बेकी बी 2 4 म्हणजे आपली संक्षिप्त रूप काय आलं, 2 आलं.
आता हा एक प्रकारचा काय असतो, भागाकारच असतो. एक प्रकारचा काय असतो, भागाकार असतो. आणि तो भागाकार करत असताना आपल्याला कसोट्यांचा सुद्धा वापर करावा लागतो. लक्षात येते का तुमच्या सर्वांच्या? त्यानंतर त्याचा दुसरा प्रकार आहे 40 गुणिले 25 छेदात 27 गुणिले 20. 27 गुणिले 20 असं जे उदाहरण आहे. आता ह्या सुद्धा संक्षिप्त रूप कसं देणार आपण, तर पहिल्यांदा बघायचं की सगळ्यात मोठ्या संख्येला मोठी संख्या जाऊ शकते का. पण जर संक्षिप्त रूप देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे, तर इथे शून्य. ते पहिल्यांदा शून्याला शून्य काढायचे. पहिल्यांदा विचार डोक्यात ठेवायचा, शून्याला शून्य पहिल्यांदा काढून टाकायचं. आता राहिले काय इथलं, तर 2 आणि 4 राहिले, म्हणजे बे की बे, बे दुनी 4 इथपर्यंत राहिलं. आता पुढं काय बघायचं, इथं 27 इथं 25 आहे, म्हणजे 27 ही 3च्या वर्गात असते. आणि म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर 9 येईल, आणि ह्या दोघांची बेरीज केली तर 7 येणार आहे. म्हणजे 3 तिथं भाग जाणार नाही. मग आपण काय करायचं, आहे असं लिहायचं. इथं 25 गुणिले 2 50 आणि इथं 27. आता ह्या 27 50ला किंवा 50 27ला भाग जातो का, तर नाही जात. किंवा दोन्ही संख्या एकाच्या पाड्यात येतात का, नाही जात. मग इथपर्यंतच सांगायचं. त्याला म्हणायचं संक्षिप्त रूप. त्याला काय म्हणायचं, संक्षिप्त रूप म्हणायचं. आलं लक्षात तुमच्या? 50/7 हे काय झालं, संक्षिप्त रूप झालं. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया आपण. तिसरं उदाहरण बघा, 35 गुणिले 40 छेदात 20. आता ते प्रत्येक वेळी 20 40 येते, असू द्या. शून्याला शून्य गेला, बे की बे, बे दुनी 4 35 दुनी 70. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय होते, आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो. त्यानंतर अजून एक बघा तुमच्या माहितीसाठी, 81 गुणिले 90 छेदात 27 गुणिले 10. 27 गुणिले 10 यातला पण काय करायचं आपण, जसं सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा अतिसंक्षिप्त रूप देत असताना आपण काय करायचं, त्यामध्ये पहिलं शून्य असेल तर पहिले शून्य काढून घ्यायचे. म्हणजे शून्याला शून्य गेला, म्हणजे 9 राहिली. तर 9 एके 9, 9 त्रिक 27. आता 3 पुन्हा 81ला भाग जाईल का, तर जाईल. 8 अधिक 1 9, म्हणजे 3ची कसोटी लागली, 3 एके 3 आणि 27 त्रिक 81, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 27 आलं. म्हणजे अशा प्रकारे आपण संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो. फक्त आपल्या त्यासाठी काय माहीत, म्हणजे आपलं संक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला काय असणं गरजेचं आहे, आपलं तर पाढे आणि कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. कमीत कमी आपल्या कसोट्या निदान 10 पर्यंत तरी असाव्यात, की जेणेकरून आपल्याला उभा भागाकार, म्हणजे ह्याला भागाकार सुद्धा म्हणू शकतो आपण. खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागतो, किंवा वरच्या संख्येनं खालच्या संख्येला, अंशानं छेदाला आणि छेदानं अंशाला आपण काय करत असतो, भागत असतो. त्यामुळे आपल्याला पाढा आणि कसोटी हे पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण अक्षराची किंमत काढायचं ते बघणार आहोत. अक्षराची किंमत काढणे. आता अक्षराची किंमत काढणे म्हणजे काय, तर समजा पहिलं त्यातलं उदाहरण असं घेऊया, 2x बरोबर 16. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, 2x हे 2 आणि x ह्यांच्यामध्ये क्रिया कोणती असते, जेव्हा एक संख्या आणि एक इंग्रजी अक्षर असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया कोणती असते, तर गुणाकाराची क्रिया असते. कोणती असते, गुणाकाराची क्रिया. म्हणजेच आणि इथं बघा, आता इथं गुणाकाराची क्रिया म्हणजे 2x बरोबर 16. मग आता इथं काय करणार आपण, तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे जर गुणाकार असेल तर पलीकडे गेला की त्याचा काय होतो, भागाकार. जर अलीकडे भागाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की काय होतो, गुणाकार.
जर अलीकडे वजाबाकी असेल तर पलीकडे गेलं की बेरीज, आणि जर अलीकडे बेरीज असेल तर पलीकडे गेली की काय होणार आहे, वजाबाकी. आता हे जे 4 नियम सांगतो ते ह्या संदर्भात आहेत. तर बघा इथं 2x बरोबर 16 म्हणजे 2 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून इथं गुणाकार आहे. तर पलीकडे जाऊन काय होणार आहे, गुणाकार असेल तर भागाकार, म्हणजे इथं काय राहणार आहे, x बरोबर 16/2. आता हा तुम्हाला भागाकार येतोच, बी 16 म्हणजे x ची किंमत किती आली, 8 आली. येते का लक्षात? हे उदाहरण तसंच ठेवतोय मी बघा. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघूया. x अधिक 2 बरोबर 16. या पण ठिकाणी काय करायचे, आपल्याला x ची किंमत काढायची, अक्षराची किंमत काढायची. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे दिलेलं x ची किंमत काढायची. उदाहरणामध्ये जे x दिले त्याचं आपल्याला काय करायचे, फक्त किंमत काढायची. आता इथं पण बघा, इथं बेरीज आहे. बेरीज असेल तर काय असणार, वजाबाकी. सोपं झालं आपलं. का सोपं झालं, कारण आपल्याला जर त्या गोष्टी माहीत असतील तर ते अतिशय सोपं होतं. 16तून 2 गेले, इथं बेरीज आहे म्हणून पलीकडे गेली की वजाबाकी झाली. 16तून 2 गेले 14 राहिले. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला x ची किंमत काढता आली. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 2x/3 बरोबर 16. 2x/3 बरोबर 16. आता बघूया. आता इथं बघा, ह्या दिसताना काय दिसतो आपल्याला, 2x/3 म्हणजे बऱ्यापैकी तो काय भागाकार आहे, बरोबर 16 आहे. आता इथं आपल्याला x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढत असताना असं उदाहरण आलं की पहिल्यांदा काय करायचं, छेदस्थान बघायचं. छेदस्थान कशात आहे, तर भागाकारात आहे. जर भागाकार असेल तर पलीकडे गेलं तर काय होतो, गुणाकार होतो. म्हणून काय येते ना, 2x बरोबर 16/3 बरोबर. आता इथलं उदाहरण सारखंच होईल बघा. इथं गुणाकार आहे ना 2x मध्ये, मग तो गुणाकार आहे तो पलीकडे गेल्यानंतर काय होणार, भागाकार होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, x बरोबर 16/3/2 गेली. बरोबर. हे 2 गुणाकारात इकडे भागाकारात आणले, इथं जे 3 भागाकारात होते पलीकडे गुणाकारात नेले. मग आता आपण करूया, बी 16 आणि x बरोबर 8 किती आहे, 24. म्हणजे या ठिकाणी पण आपण काय केलं, x ची किंमत काढायला सोपं झालं. परत एवढं सांगतो बघा, 2x/3 बरोबर 16. इथं कोणता आहे, भागाकार आहे. मग भागाकार असेल तर पलीकडे गेला की काय होतो, गुणाकार. मग 3 पलीकडे जाऊन गुणाकारात गेले. मग इथं 2x बरोबर 16/3 राहिले. बरोबर. मग आता काय करणार आपण, इथं जे गुणाकार आहे 2x मधला, तो गुणाकाराचा पलीकडे न्यायचा 2ला, म्हणजे तो भागाकार झाला. म्हणून x बरोबर 16/3/2 आलं. मग त्या 2 ते 16ला भाग जाणार. 16 आणि 8 × 24 म्हणजे x ची किंमत आपल्याला 24 मिळाली. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण चौथं उदाहरण बघूया. बऱ्यापैकी आहे x अधिक 1/2 बरोबर 3. तर इथं काय करायचं, आपल्याला अपूर्णांक दिला असता त्या x ची किंमत काढायची आहे. आता ही पण सोपं आहे बघा. फक्त लक्षात राहिलं पाहिजे की ह्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया दिली. इथं क्रिया खूप महत्वाची आहे. आता इथं कोणती क्रिया दिली, तर बेरजेची अधिकची क्रिया दिली. म्हणजे ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. म्हणून x बरोबर 3 तसेच ठेवायचे, वजा 1/2. हे वजा बरोबर ह्या रेषेच्या तिथं असले पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, ती क्रिया वजाबाकीची कळेल. नाहीतर आपण जर असं लिहिलं वजा 1/2, तर ही काय होणार आहे, वजा होणार आहे का, तर ऋण 1 होणार आहे. त्यामुळे लिहिताना सुद्धा व्यवस्थित गणित लिहायचं, जेणेकरून आपल्याला सुद्धा नंतर सोडवताना सोपं म्हणजे सोडवायला सोपं होतं. आता इथं बघा, आता x बरोबर 3 वजा 1/2. आता इथं आले, पण आता इथं काय करावं लागेल, आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची. पण वजाबाकीची क्रिया करत असताना जर एक अपूर्णांक असेल आणि एक जर फक्त एक संख्या असेल, तर काय करावं लागणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी छेद समान करावा लागणार आहे. आणि छेद समान करण्यासाठी काय करावं लागते बघा. आता इथं 3 संख्या आहे, तर त्याला छेद असणार आहे का, तर हो असणार आहे. एक त्याला छेद असणार आहे. मग छेद समान झाले की आपण त्यांची काय करू शकतो, वरच्यांची वजाबाकी करू शकतो. जर इथं 2 असतील तर इथं 2 येण्यासाठी आपण काय करणार आहे, 3च्या छेदस्थानी 2 येण्यासाठी काय करायचं, तर दुसऱ्या अपूर्णांकाच्या 2 काय करायचं, या ठिकाणी त्याला गुणायचं. कारण इथं 1 आहे म्हणून गुणायचं. जर इथं दुसरी संख्या असती किंवा अपूर्णांकाची बेरीज गुणाकार भागाकार जे काय आहे
ते आपण त्या अपूर्णांकाच्या घटकामध्ये पाहणार आहोत. फक्त आपल्या इथे एकची किंमत काढताना जी काय अडचण आली की इथं एक काढायचं आपल्याला, छेदस्थान म्हणजे ह्या दोन्ही संख्येचा छेद समान करायचा आहे, म्हणून आपल्याला हे दोन इकडे घ्यायचे आहेत. मग ते कसे घेऊ शकतो, तर अशा प्रकारे घेऊ शकतो. ह्या 3ला 1/3 गुणिले जर आपण 2 केलं तर उत्तर काय येणार आहे, 3 दुनी 6/2. म्हणजे इथं 3चं स्वरूप काय केलं आपण, 6/2 आलं. म्हणजेच काय, x बरोबर 6/2 वजा 1/2. आता इथं काय झालं, छेद समान झाला. मग छेद समान झाला म्हटल्यानंतर काय करायचं, आपण एकदाच लिहायचा. आणि वरती काय 6 वजा 1, 6 वजा 1 बरोबर किती करणार आहे आपण, 5 येणार आहे. म्हणजे इथं काय झालं, एकची किंमत आपल्याला 5/2 मिळाली. म्हणजे आपण एकची किंमत कशी काढायची, अक्षराची किंमत कशी काढायची, हे तुमच्या लक्षात आलं का? बघा, म्हणजे आत्ता आपण काय बघितलं, स्थानिक किंमत कशी काढायची घातांकाची, त्याच्यानंतर संक्षिप्त रूप बघितलं, आणि त्यानंतर आता अक्षराची किंमत म्हणजे थोडक्यात एकची किंमत कशी काढायची ते आपण इथं शॉर्टकटमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्ही आशीर्वाद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला जर हे असे व्हिडिओ महत्त्वपूर्ण पाहिजे असतील तर तुम्ही अवश्य काय करा, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून अगदी खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. तुम्ही त्याला एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.